press the bell icon on the YouTube app and never miss another update. Welcome to Yash Academy Karad. In previous video, we learned SN2 reaction mechanism in detail. In this video, we will study SN1 mechanism in detail. I think you must know the SN2 and SN1 meaning. S stands for substitution, N stands for nucleophilic, and 2 stands for bimolecular. And here SN1. So S stands for substitution, N stands for nucleophilic, and 1 stands for unimolecular. Means it is first order kinetic. Now consider the reaction between tertiary butyl bromide and hydroxide ion to give tertiary butyl alcohol. This is an example of SN1 reaction mechanism. Now see this structure of tertiary butyl bromide as substrate plus OH minus ion, that is hydroxide ion, acts as nucleophile or strong base. Now when tertiary butyl bromide reacts with hydroxide ion, the tertiary butyl alcohol is formed. This is product, and Br minus, that is bromide ion, as a living group. So in this reaction, the Br of tertiary butyl bromide is substituted by OH minus, that is hydroxide ion. So there is a formation of alkyl alcohol. Now we will consider the rate equation. The rate of this reaction is directly proportional to the concentration of tertiary butyl bromide only. It is independent on the concentration of hydroxide ion. मित्रांनो, या रिएक्शन मध्ये ॲरोच्या अगोदर तुम्हाला हायड्रॉक्साइड आयन म्हणजे जो न्यूक्लिओफाइल आहे आणि सबस्ट्रेट की जो टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे दोन्ही दिसत आहेत. म्हणजे इथं रेट ऑफ रिएक्शन, रेट इक्वेशन काढताना आपण जर विचार केला तर इथं जे काढलेलं आहे ते फक्त आणि फक्त it is directly proportional to only concentration of substrate, that is tertiary butyl bromide. म्हणजे तिथं हायड्रॉक्साइड आयनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे हायड्रॉक्साइड आयन आहेत, पण कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्साइड आयन डज नॉट इन्फ्लुएन्स द रेट ऑफ रिॲक्शन, आणि त्यामुळं तो रेट इक्वेशनमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे आपल्याला दिसत नाही. त्यामुळे रेट इज इक्वल टू के, दॅट इज नथिंग बट स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड, and therefore we can say that SN1 mechanism is first order kinetics and also called substitution nucleophilic unimolecular reaction. Now from this reaction it is clear that म्हणजे जी रिॲक्शन आता अभ्यासलेली आहे आपण त्यावरनं 2 पॉइंट्स हे महत्त्वाचे तुमच्या लक्षामध्ये येतील की एक पहिला असा आहे की कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली सबस्ट्रेट, दॅट इज टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड, अपियर्स इन द रेट इक्वेशन. म्हणजे आपण जे रेट इक्वेशन काढले त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट, दॅट इज टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडच आहे, आणि concentration of nucleophile, that is hydroxide ion, does not influence the reaction rate. म्हणजे तिथं नाही असते, आणि त्यामुळं
rate is directly proportional to the concentration of tertiary butyl bromide. मग इथनं आपल्याला विचार करावा लागेल की हायड्रॉक्साईड आयन तर तिथं आहे, परंतु त्याचा रिॲक्टंटकडून प्रॉडक्टकडं पहिल्या स्टेपमध्ये कन्व्हर्जन होत असताना त्याचा रोल जवळजवळ 0 आहे. म्हणजे आहे परंतु तो लगेच अटॅक करत नाही, तो टर्शरी ब्युटाइल किंवा कार्बोकटायन तयार होण्याची वाट पाहतो. त्यामुळं पहिल्यांदा असं होतं की रिॲक्शन बिटवीन टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड अँड हायड्रॉक्साईड आयन टेक्स प्लेस इन 2 स्टेप्स. म्हणजे साधारणतः त्यामध्ये 2 स्टेप्स आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं तर टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. कार्बन आणि त्याला जोडलेले 3 मिथाइल ग्रुप आणि Br. यामधला जो CBr बॉन्ड जो असणार आहे त्याचं स्लो आयोनायझेशन होतं आणि ते अनइक्वल ब्रेकिंग असतं, त्याला हेटेरोलिसिस असं म्हटलं जातं. सो इन द स्लो स्टेप CBr bond undergoes heterolysis and in the subsequent fast step hydroxide ion form a new bond with carbon undergoing change. म्हणजे 2 स्टेप्स मध्ये पहिली स्टेप जी असणारी आहे ते अनइक्वल ब्रेकिंग ऑफ CBr बॉन्ड दॅट इज हेटेरोलिसिस ऑफ CX बॉन्ड असं आपण म्हणूया. आणि ज्यावेळी हेटेरोलिसिस होईल विच रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन दॅट इज पॉझिटिव्हली चार्ज कार्बन. आणि मग एकदा का पॉझिटिव्हली चार्ज कार्बन तयार झाला, कार्बोकटायन तयार झाला की जो निगेटिव्हली चार्ज हायड्रॉक्साईड असणार आहे, हायड्रॉक्साईड आयन असेल, तो लगेच अटॅक करू शकतो आणि प्रॉडक्ट तयार होतो. म्हणजे SN1 मेकॅनिझम इज अ 2 स्टेप मेकॅनिझम असं आपल्याला इथं सांगता येईल. नाउ रिप्रेझेंटेशन ऑफ SN1 मेकॅनिझम म्हणजे ते कशा पद्धतीनं ती रिॲक्टंटकडून प्रॉडक्टकडे जाताना आपण रिप्रेझेंट करायची किंवा केली जाते ते आपण इथं बघूया. स्टेप 1 मध्ये आपण पाहिलं की दिस इज टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. आणि मग इथं गेल्या वर्षी बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही अभ्यासलेला आहे इंडक्टिव्ह इफेक्ट, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट ॲज वेल ॲज निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. इन दिस केस tertiary carbon atom or 3 degree carbon atom is bonded to 3 methyl groups. So they exhibit positive inductive effect. That means they act as electron releasing or electron donating groups. म्हणजे एका कार्बनला 3 मिथाइल ग्रुप जोडलेत आणि मग तिन्ही जर इलेक्ट्रॉन देणारे असतील तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन टर्शरी कार्बन ॲटम इन्क्रीजेस. म्हणजे त्याकडं इतकी इलेक्ट्रॉनची घनता वाढलेली असेल, त्याच वेळी ॲट द सेम टाइम Br विच इज बॉन्डेड टू टर्शरी कार्बन ॲटम withdraws or attracts bond pair of electron towards itself. म्हणजे त्याच वेळी कार्बन आणि Br यांच्यामध्ये बंध तयार होताना जी इलेक्ट्रॉन पेअर वापरामध्ये आली ती इलेक्ट्रॉन पेअर Br स्वतःकडे खेचून घेतो. ज्यावेळी तो Br स्वतःकडे इलेक्ट्रॉन पेअर खेचून घेतो त्यावेळेस कार्बन बिकम्स इलेक्ट्रॉन डेफिशियंट. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ planar carbocation as intermediate and bromide ion. But this slow step is a reversible step. This slow step is a reversible step. जर तुम्ही प्रॉडक्ट साईडला पाहिलं तर टर्शरी ब्युटाइल कार्बोकटायन हा तयार झालेला दिसतोय आणि त्याचबरोबर तिथं ब्रोमाइड आयन पण आहे. त्यामुळं दोघांच्या मध्ये पुन्हा बंध तयार होऊ शकतो. त्यामुळं स्लो स्टेप आपण दाखवली इट इज अ रिव्हर्सिबल स्टेप. पण एक विद्यार्थी मित्रांनो इथं लक्षात ठेवा की स्लो स्टेप ऑलवेज डिटरमाइन्स द रेट ऑफ रिॲक्शन. आणि मग आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की मोलॅक्युलॅरिटी म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ टेकिंग पार्ट इन रेट डिटर्मिनिंग स्टेप. SN2 मध्ये आपण पाहिलं त्या स्लो स्टेपच्या अगोदर मिथाइल ब्रोमाइड पण आहे आणि हायड्रॉक्साईड पण आहे. दोन्हीच्या
दोन्हीच्या कॉन्सन्ट्रेशनवर रेट ऑफ रिॲक्शन अवलंबून आहे आणि म्हणून ती बायमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. इथं आपण स्लो स्टेपच्या डाव्या बाजूला जर पाहिलं तर फक्त आणि फक्त तुम्हाला टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड दिसतो. सो रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन ओनली सबस्ट्रेट दॅट इज टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. आणि म्हणून या स्टेपला RDS रेट डिटर्मिनिंग स्टेप असं म्हटलं जातं. सो स्टेप 1 इज अ स्लो स्टेप विच रिझल्ट्स in the formation of planar carbocation intermediate. Now the CH3 bond angle is found to be 120 degree. So all the three methyl groups bonded to electrophilic carbon lie in one plane. So they are having bond angle 120 degree. So can you tell the type of hybridization of electrophilic carbon in carbocation intermediate? म्हणजे तुमच्या समोर प्लॅनर कार्बोकटायन इंटरमिजिएट दिसतोय, त्यामध्ये जो पॉझिटिव्हली चार्ज कार्बन किंवा इलेक्ट्रोफिलिक कार्बन जो दिसतोय त्याचा टाइप ऑफ हायब्रिडायझेशन काय? sp2 का sp3 या तीनपैकी एक कोणता आहे हे आपल्याला सांगता यायला पाहिजे. नाउ विल डिस्कस द सेकंड स्टेप. सेकंड स्टेपमध्ये काय होतं तर पहिल्या स्टेपमध्ये इन फर्स्ट स्टेप प्लॅनर कार्बोकटायन इंटरमिजिएट इज अ फॉर्म अँड ऑल द थ्री मिथाइल ग्रुप्स lie in one plane. So it has a planar structure and it is stabilized by presence of three methyl groups. So electron releasing or electron donating group stabilizes carbocation. आणि जर त्याला आपण असं गृहीत धरलं की if electron withdrawing groups are bonded to electrophilic carbon then there is a destabilization. म्हणजे यावर नीट आणि जेईला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्या पद्धतीनं तुम्हाला ही गोष्ट माहीत असायला पाहिजे. आता या सेकंड स्टेपमध्ये होतं काय तर सेकंड स्टेपमध्ये जो पहिल्या स्टेपमध्ये प्लॅनर कार्बोकटायन तयार झालेला असणार आहे त्यावर इथं हायड्रॉक्साईड आयनचा अटॅक आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे सेकंड स्टेप मध्ये अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल ऑन कार्बन दॅट इज इलेक्ट्रोफिलिक कार्बन. म्हणजे इथं कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर तयार झालंय तर हायड्रॉक्साईड आयनकडे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त आहे. त्यामुळं तो निगेटिव्हली चार्ज असल्यामुळं इट डोनेट्स ए पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बन सो ॲज टू फॉर्म a new bond that is COH which results in the formation of product that is tertiary butyl alcohol. But the attack of nucleophile on positively charged carbon is a very fast because both the species carbocation intermediate and hydroxide ion are charged species. So there is a rapid or fast attack of nucleophile on tertiary butyl carbocation that is called carbocation intermediate. म्हणजे दोन स्टेप्स मध्ये फर्स्ट स्टेप इज अ स्लो स्टेप and hence it is called a rate determining step. सेकंड स्टेप इज अ फास्ट स्टेप, त्यामुळं तिथं रेट डिटर्मिनिंग स्टेप असू शकणार नाही. त्यामुळं फास्ट स्टेपमध्ये रेट डिटरमाइन केला जात नाही. म्हणजे या पद्धतीनं या दोन स्टेप्स या रिॲक्शन मेकॅनिझममध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नाव विल डिस्कस द सायलेंट फीचर्स ऑफ SN1 मेकॅनिझम. म्हणजे SN1 मेकॅनिझमची नेमकी सायलेंट फीचर्स कोणती असणारी आहेत. फर्स्ट, टू स्टेप मेकॅनिझम. म्हणजे SN1 mechanism is two step. First, in short we can say formation of planar carbocation intermediate, and second step is a formation of product, that is formation of new bond between carbocation intermediate and hydroxide
ion, that is the product. Next, in the slow step, that is step 1, the CBr bond undergoes heterolysis to give planar carbocation. म्हणजे इथं you must know the meaning of heterolysis. Hetero means different and lysis means breaking. Means CBr bond undergoes unequal breaking of a covalent bond. And ज्यावेळी unequal breaking of covalent bond होतं त्यावेळेस it results in the formation of carbocation. आणि कार्बोकटायन जो असणार आहे तो इट ॲक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोफाईल आणि जो निगेटिव्हली चार्ज स्पेसिस तयार होणार आहे इट ॲक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाईल. म्हणजे ज्यावेळी लक्षात ठेवायचं की ज्यावेळी दोन ॲटमच्या मध्ये जो सिंगल बॉन्ड असणार आहे त्याचं जर अनइक्वल ब्रेकिंग झालं तर मात्र ते हेटेरोलिसिस असेल आणि त्यामध्ये कार्बन हॅलोजन असेल तर मग तर कार्बोकटायन त्यामध्ये तयार झालेला असेल. अँड स्लो स्टेप इज अ रिव्हर्सिबल स्टेप. नेक्स्ट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, इलेक्ट्रोफिलिक कार्बन इज अ sp2 हायब्रिडाइज्ड. तुम्ही वाचला असेल की प्लॅनर कार्बोकटायन इंटरमिजिएट असं म्हटलंय. म्हणजे त्यामधले तिन्ही मिथाइल ग्रुप्स लाई इन वन प्लेन मेकिंग अन अँगल ऑफ 120 डिग्री. म्हणजे ज्यावेळी 120 डिग्री अँगल असतो त्यावेळेस टाईप ऑफ हायब्रिडायझेशन इज sp2 हे आपण लक्षामध्ये ठेवायचं. प्लॅनर कार्बोकटायन इज स्टॅबिलाइज्ड बाय 3 मिथाइल ग्रुप्स विच एक्झिबिट पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे हाही यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग या SN1 मेकॅनिझमचा असणारा आहे. नाउ सेकंड स्टेप इज अ फास्ट स्टेप. फास्ट स्टेपमध्ये काय होतं तर न्यूक्लिओफाईल कॅन अटॅक फ्रॉम एनी साइड टू प्लॅनर कार्बोकटायन इंटरमिजिएट टू गिव्ह प्रॉडक्ट. म्हणजे दोन्ही बाजूनं पॉसिबिलिटी आहे. एक सेम साइड अटॅक अँड सेकंड बॅक साइड अटॅक. म्हणजे ज्या बाजूनं लिव्हिंग ग्रुप Br- निघून जातो त्या बाजूनंही अटॅक शक्य आहे किंवा ज्या बाजूनं तो निघून जातो त्याच्या विरुद्ध बाजूने निघून जातो अटॅक होऊ शकतो. त्याचं कारण असणार आहे की sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन असल्यामुळं प्लॅनर स्ट्रक्चर आहे त्यामुळं दोन्ही बाजूनं अटॅक हा तिथं शक्य आहे फ्रॉम बोथ साइड्स. सेम साइड ऑफ लिव्हिंग ग्रुप ॲज वेल ॲज बॅक साइड ऑफ लिव्हिंग ग्रुप. का तर तिथं कार्बोकटायन तयार झालेला आहे. नाउ विल डिस्कस द स्टिरियोकेमिस्ट्री ऑफ SN1 mechanism. With this discussion, I will complete this video. When the SN1 reaction is carried out at a chiral carbon atom in optically active substrate. म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल की टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड is optically inactive because tertiary carbon is bonded to 3 methyl groups which are identical. त्यामुळं अकायरल कार्बन आपण असं म्हणू शकतो किंवा तो ऑप्टिकली इनएक्टिव्ह असणारा आहे. बट इफ द सेम रिॲक्शन इज कॅरीड आउट बाय कन्सिडरिंग ए कायरल कार्बन ॲटम दॅट इज with optically active substrate, at that time what happens, the carbon that undergoes substitution, that is the asymmetric carbon atom, त्या asymmetric carbon atom undergoes substitution of nucleophile, though another nucleophile असेल तो, but substitution occurs with a mixture of retention and inversion at स्टिरिओ सेंटर. आता इथं रिटेन्शन, इन्व्हर्शन आणि स्टिरिओ सेंटर याचा अर्थ आपण या एक्झाम्पलवरून आपण विचार करूया. सी दिस स्ट्रक्चर. दिस कार्बन इज कॉल्ड स्टिरिओ सेंटर ऑफ दिस मॉलिक्यूल और कायरल कार्बन. म्हणजे कायरल कार्बन जर असेल तर त्याला स्टिरिओ सेंटर असं म्हटलं जातं. दिस कार्बन इज बॉन्डेड टू 1 Br, 1 मिथाइल, 1 इथाइल अँड 1 फिनाइल. सो इट इज
असिमेट्रिक कार्बन ॲटम कॉल्ड कायरल कार्बन ॲटम. मग इथं आपण आत्ता अभ्यास केला तो टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड की ज्यामध्ये ते ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे, परंतु हे कंपाऊंड जे आहे ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. मग ज्यावेळी ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे आणि त्यातला कायरल कार्बन ॲटम जर सबस्टिट्यूशनमध्ये भाग घेत असेल, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये, उदाहरणार्थ OH- हायड्रॉक्साईड आयन, तर इट गिव्स 2 प्रॉडक्ट्स. त्यावेळी 2 प्रॉडक्ट्स इथं मिळू शकतात. त्यातला पहिला प्रॉडक्ट हा असा आहे बघा, आणि दुसरा प्रॉडक्ट जो असणार आहे तो हा. आता यामध्ये तुम्ही नेमकं काय ऑब्झर्व करायचं आहे, ही चौकट पहा, फ्रेम. या फ्रेममध्ये जो स्टेरिओ कार्बन किंवा कायरल कार्बन असणार आहे त्या चौकटीमध्ये फक्त 2च ग्रुप दिसत आहेत, एक Br आणि CS3. Br जो असणार आहे तो वेज बॉन्ड दाखवलाय आपण पहा. याचा अर्थ व्हेरी क्लोज टू द ऑब्झर्वर और अबव द प्लेन, आणि CS3 ग्रुप जो असणार आहे तो बिलो द प्लेन असणार आहे. पण ज्यावेळी अटॅक होतो त्यावेळेस पहिला प्रॉडक्ट जो तयार होतो त्याच्यामध्ये बघा Br रिप्लेस्ड बाय OH, बट COH बॉन्ड जो असणार आहे तो इट इज अबव द प्लेन किंवा व्हेरी क्लोज टू द ऑब्झर्वर, आणि CS3 बिलो द प्लेन. म्हणजे इथं पोझिशन जी आहे Brची त्याच ठिकाणी OH आलेला पाहायला मिळतो. त्यामुळे इथं कॉन्फिगरेशन म्हणजे असिमेट्रिक कार्बन ॲटमच्या भोवती जे 4 ॲटम्स किंवा ग्रुप्स असणारे आहेत त्यांची स्पेसमधली मांडणी ही बदललेली दिसत नाहीये, आहे तशीच आहे. फक्त काय झालं, Br सबस्टिट्यूटेड बाय OH, हाच एवढा चेंज झालाय. कॉन्फिगरेशन अरेंजमेंटमध्ये बदल नाही, आहे तसं राहणं, दॅट इज नथिंग बट रिटेन्शन. सो दिस स्ट्रक्चर ऑब्टेन विथ रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. नेक्स्ट हे पुढची फ्रेम पहा, डॉटेड. याच्यामध्ये आणि पॅरेंट मॉलिक्यूल जर आपण पाहिला ऑप्टिकली इनॲक्टिव्ह तर तुमच्या लक्षामध्ये येईल की Br विच इज अबव द प्लेन, आणि इकडं प्रॉडक्टला त्याच ठिकाणी कोण आलाय, मिथाईल आलाय, की जो त्या ओरिजिनल कंपाऊंडमध्ये सबस्ट्रेटमध्ये मिथाईल बिलो द प्लेन आहे, पण इथं आपल्याला दिसतोय अबव द प्लेन. आणि जो मिथाईल ग्रुप बिलो द प्लेन आहे त्या ठिकाणी OH सबस्टिट्यूट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय बिलो द प्लेन. म्हणजे एका स्ट्रक्चरमध्ये तो अबव द प्लेन आहे, तर इन सेकंड स्ट्रक्चर इट इज बिलो द प्लेन. आणि त्यामुळं सेकंड स्ट्रक्चर जे आपल्या समोर आहे त्याची तुलना इफ यू कम्पेअर विथ सबस्ट्रेट, द पोझिशन ऑफ OH अँड पर्टिक्युलरली CS3 चेंज्ड. त्यामुळे CS3 जो बिलो द प्लेन असणार आहे तो इथं अबव द प्लेन आहे. सो कॉन्फिगरेशन इज चेंज्ड अराउंड द कायरल कार्बन ॲटम. म्हणजे इथं ज्यावेळी OH- अटॅक होतो त्यावेळेस कॉन्फिगरेशन बदलतं, जे पूर्वीसारखं राहत नाही त्याच्यापेक्षा किंवा त्याच्या एक्झॅक्टली उलट पाहायला मिळतं, आणि म्हणून त्याला आपण म्हणतो दिस प्रॉडक्ट इज ऑब्टेन विथ इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. म्हणजे इथं 2 वेगळ्या पद्धतीचे प्रॉडक्ट मिळतात, पण बोथ आर हॅव्हिंग इक्वल अमाऊंट्स. याला रॅसिमायझेशन असं आपण म्हणतो. म्हणजे इथं सर्वसाधारणपणे हे जी पेअर असणारी आहे दिस पेअर इज कॉल्ड इनॅन्शिओमर्स. वन इज ऑब्टेन्ड विथ रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन अँड अदर इज ऑब्टेन्ड विथ इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. म्हणजे जर ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड घेऊन जर ही रिॲक्शन कॅरी आउट केली तर तिथं आपल्याला मिक्सचर हे तयार झालेलं मिळतं. ही स्टेरिओ केमिस्ट्री तुम्हाला माहीत असायला पाहिजे, कारण नीट आणि JEE यामध्ये प्रश्न 100% असतात. थँक्यू.